माझ्या आयुष्यामध्ये एक बॅड पॅच आला. तो बॅड पॅच म्हणजे माझ्या हॅमस्ट्रिंगची इंजुरी झाली, मसल फाटली. अंडर 19 महाराष्ट्र संघामध्ये निवडही झाली. तिथेही बॅड पॅच असं झाला की माझ्यावरती खूप राजकारण झालं. मायग्रेन झाल्यामुळे त्रासलो होतो. पण त्यावेळेस ठरवलं की नाही, आता आपण पायामध्ये शूज घालायचं नाही, आता ग्राउंडवर जायचं नाही, सगळं बंद करून टाकायचं. माझ्या इंस्टाग्रामवरती एक खूप व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ असा होता, 40 वर्षाचा माणूस 24 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो. तो 24 वर्षाचा मुलगा दुसरा तिसरा कोण नसून मी स्वतः होतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर खालकर म्हणजे एस के. तर विद्यार्थी मित्रांनो, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर मी अशा गावामधून आलोय ज्या ठिकाणी कधी पाऊस पडत नाही, शेती पिकल्या जात नाही, अशा ठिकाणून आलोय. तर माझ्या कुटुंबामध्ये जर बघायला गेलं तर माझे वडील एक शेतकरी होते. तर वडिलांचं शेती करत असताना पाऊस पाणी या गोष्टी पडत नसल्यामुळे तर भरपूर वेळेस आपल्याला जेवण वगैरे असेल किंवा आपल्या जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू असतील, ह्या पूर्ण गरजा भागवल्या जात नव्हत्या. तर यासाठी काय करायचं? तर मी 6वीत शिकत असताना राजनगाव देशमुख येथील जय हनुमान विद्यालयामध्ये मी शिकत होतो. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा मुलांना फ्युचर घडवण्यासाठी कोणते प्रोग्राम्स नव्हते. तर यामुळे माझ्यामध्ये जी असलेली क्वालिटी आहे ती मला सिद्ध करता आली नाही. मेन कारण असं की एक खेडेगावातील मुलगा असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही फॅसिलिटी अवेलेबल होत नव्हत्या. जवळ जर बघायला गेलं तर वडील शेती करत असताना भरपूर अडचणी येत होतात. एक काळ असा होता की शेती करत असताना वडिलांवरती खूप कर्ज झाले. हे कर्ज झाल्यामुळे वडिलांना 1996 ते 97 मध्ये खूप टेन्शन घेऊन आणि वडिलांनी ह्या गोष्टीचं टेन्शन घेतल्यामुळे ते आजारी पडले. 1996 ते 2003 पर्यंत वडील माझे ॲडमिट व झोपून राहिलेत. त्यामुळे घरची परिस्थिती एकदम हालाकीची होऊन गेली. एक काळ असा आला की जेवणासाठी 2 टाईमचं अन्नही नव्हतं. ह्यावेळेस करायचं काय? तर त्यावेळेस माझ्या आईने खूप वडिलांना धीर दिला. स्वतः लोकांच्या शेतामध्ये काम करून, थोड्याशा गाय वगैरे पाळून सुरुवात केली. हे करत असताना आमचे थोडेसे वयाने आम्ही मोठे होत गेलो. त्यानंतर मी आता 7वी शिकत असताना एक काळ असा आला की आम्हाला रांजणगावमध्ये राहणे शक्यच नव्हते, कारण की आमचं 2 टाईमचं जेवणही पूर्ण केलं जात नव्हतं. तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी एक निर्णय घेतला की नाही, आपण आता हे गाव सोडून शहरात जायचं. तर शहरात जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय त्यांनी 2013 मध्ये घेतला. मी त्यावेळेस इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत होतो. त्यानंतर आम्ही संगमनेर येथे आयसीआय बँकचे कर्ज काढून 2 गाया घेतल्यात. त्यानंतर दूध व्यवसाय सुरू केला. दूध व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यवसायामध्ये आमचं शिक्षणही पूर्ण होत नव्हतं. त्यावेळेस असं वाटायला लागलं होतं वडिलांना की आपण आता आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. तर ते करण्यासाठी आज आम्हाला कळलं की आता आपल्या वडिलांकडून आपलं शिक्षण होत नाही. तर आम्ही निर्णय घेतला. आम्ही 3 भाऊ असताना कुटुंबात, तर सगळ्यात लहान मी आहे आणि माझे 2 मोठे भाऊ आहेत. तर 2 मोठे भाऊ कामाला जात असत. आलेल्या पैशामधून मी शिक्षण घेत होतो. 8वी मध्ये गेल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण चुकतोय, काहीतरी आपण स्वतः पण केलं पाहिजे जसं आपले भाऊ करतात. तर मी निर्णय घेतला. 8वीत असताना मी फर्निचरचे दुकान असेल या ठिकाणी ते कामाला जायला सुरुवात केली आणि ते फर्निचर दुकान माझ्या मामाचेच होते. खूप वेळा असं वाटायचं की नाही, लोकं काय म्हणतील? पण एक वेळेस विचार केला, लोकांचा जर आपण विचार करत बसलो तर आपण 2 टाईमाचं अन्नही कमवून खाऊ शकत नाही. काम करत असताना मी इयत्ता 8वी मध्ये राजापूर स्कूलमध्ये असताना स्पोर्ट्समध्ये भाग घेतला. तिथेच भाग घेतल्यानंतर सरांना, क्रीडा शिक्षक माझे गोडकर सरांना वाटलं की नाही, ह्या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट आपण काहीतरी जगासमोर आणलं पाहिजे. हे करत असताना इयत्ता 9वी मध्ये शिकत असताना मी ॲथलेटिक्स 100 आणि 200 मीटरमध्ये मी स्टेटला मेडल मारलं. स्टेटला मेडल मारल्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एक बॅड पॅच आला. तो बॅड पॅच म्हणजे माझ्या हॅमस्ट्रिंगची इंजुरी झाली, मसल फाटली. ज्यामुळे मला नॅशनल खेळण्यासाठी जी मेडल होते माझं, मला शुअर होतं की मी इथे मेडल मारू शकतो. पण ते मेडल मला घेणं शक्य नाही. ती इंजुरी मला रेस्ट कव्हर करण्यासाठी जवळ-जवळ 1 वर्ष लागला. त्यानंतर मी 10वीत असताना परत प्रॅक्टिसला सुरुवात केली, पण ते रिकव्हरी ह्या गोष्टी होत नव्हत्या. मग मी निर्णय घेतला की नाही, आता आपण कुठेतरी बाहेर गेलो पाहिजे. पण माझी इच्छा होती की मी पुण्यात येऊन शिकावं. पण पुण्यात येऊन शिकणं जर म्हटलं तर आपल्याकडे पैसा नव्हता. ठरवलं आता तर जायचं. तर त्यासाठी पूर्ण 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी गौंडाच्या हाताखाली रोजाने कामाला गेलो. तिथे मला ₹180 रोज होता. असं करत मी एक ₹10,000-15,000 कमवले आणि 11वीला ॲडमिशन राजापूर स्कूलला बाहेरून घेतलं आणि खेळाच्या प्रॅक्टिससाठी मी पुण्यामध्ये आलो. मी डी.वाय. पाटील इथे प्रॅक्टिस करत होतो. 2016-17 पर्यंत प्रॅक्टिस केली. अंडर 19 महाराष्ट्र संघामध्ये निवडही झाली. तिथेही बॅड पॅच असं झाला की माझ्यावरती खूप राजकारण झालं, कारण की मी खूप रन्स करून बी टीमच्या बाहेर बसलो. परत असं मनाला वाटलं की नाही बाबा, आपलं आता इथं कोणी नाही आणि एक क्षेत्र आमच्या फॅमिलीमध्ये कोणी स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये नसल्यामुळे कोणचाही कुठे आधार नाही, कोणाला माहिती नाही. परत थांबून घेतलं. नंतर परत सुरुवात केली. सुरुवात करत असताना 2000 मध्ये एकदम वाईट प्रसंग असा आला की माझे वडील 7 फेब्रुवारी 2020 मध्ये ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. आता एक्सपायर झाल्यानंतर मी घरी गेलो.
घरी गेल्यानंतर वडिलांचे घरचे हाल बघून आणि स्वतः मी एकदम टेन्शनमध्ये आलो. या वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकदम डिप्रेशनमध्ये गेलो. 2020 आणि 21 मध्ये मी पूर्णपणे मायग्रेन झाल्यामुळे त्रासलो होतो. पण त्यावेळेस ठरवलं की नाही, आता आपण पायामध्ये शूज घालायचे नाही, आता ग्राउंडवर जायचं नाही, सगळं बंद करून टाकायचं. पण 2021 मध्ये माझ्या आईने मला विचारलं, "का तुला आता पुढं करायचं काय?" त्यावेळेस शिक्षण नव्हतं, बी प्लॅन रेडी नव्हता. आधीच ठरवलं होतं, खेळामध्ये जर सक्सेस झालो तर करोडपती होईल, नाहीतर भिकारी होऊन एखाद्या रोजानं कामाला जाईल. पण खेळामध्येच करेल कारण. पण 2021 मध्ये असं वाटलं, की नाही, आता आपण काहीतरी ट्रॅक चेंज केला पाहिजे. म्हणून मी एक ठरवलं. 2020 मध्ये असं झालं, कोरोनासारखा मोठा रोग आला, नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे सर्व लॉकडाऊन पडले, कुठेही काम नव्हते भेटत. तर मग यामध्ये करायचं काय? त्यावेळेस एक प्लॅन आला. आपल्यामध्ये क्वालिटी आपण फिटनेस चांगला घेऊ शकतो. तर आता फिटनेस चांगला घेऊ शकतो, तर त्यासाठी ग्राउंड पाहिजे. हे लॉकडाऊन पडले, करायचं काय? मग त्यामुळे मी ठरवलं, की नाही, आता आपण एक चालू करून तर देऊ, बघू पुढे काय होतं. तर 3 मार्च 2021 मध्ये मी एस-के फिटनेस नावाने चालू केलं. एस-के फिटनेस म्हणजे सागर खालकर म्हणजे माझंच नाव होतं. त्यानंतर मी चालू केलं. पण मला असं वाटायचं, की ठीक आहे, आपल्याला बघून खूप मुलं येतील, आपण नॅशनल खेळलोय, आपल्याला खूप लोकं मानतायत. पण हा माझा खूप मोठा गैरसमज होता. ते गैरसमज असा होता, की लोकं येतील. पण ज्यावेळेस मी प्रत्यक्षात अकॅडमी क्षेत्रात उतरल्यानंतर जवळ माझ्याकडे फक्त 3 महिने 2च विद्यार्थी होते आणि ते 2 विद्यार्थ्यांची फी फक्त ₹1000 यायची आणि मला ग्राउंडला भाडं ₹3000 होतं. मला खिशातून पैसे घालावे लागायचे. म्हणजे मी सकाळी मुलांना शिकवायचं आणि दुपारी थोडं रोजाने कामाला जाऊन ते ग्राउंडचं भाडं कंप्लीट करायचो. तर मला एक जिद्द होती, एक काळ आपला येईल का जिथे आपण इथे सक्सेस होऊ शकतो. त्या टायमिंगला मी थोडं वेट करत गेलो. नंतर माझे एक 20 विद्यार्थी झाले. या 20 विद्यार्थ्यांमधील माझे 12 जण पोलीस क्षेत्रात सिलेक्ट झाले, रुजू झाले. नंतर असं वाटलं की आपण फिटनेस सोडून थोडंसं पोलीस भरतीकडे वळायला पाहिजे. कारण इथे जास्त मॉप आहे. इथं आपण जास्त इन्कम करू शकतो. आणि हाल एवढी झाली होती, कर्जाने तरसून गेलो होतो. 2020 मध्ये बॅड लक असा, तर माझ्या मोठ्या भावाची कंपनी होती. ती पार्टनरशिपमध्ये असल्यानंतर पार्टनरने धोका दिल्यानंतर भावाला कोणत्याही प्रकारचा हिस्सा दिला नाही. त्यामुळे असं झालं की लोन खूप झालं. आता हे लोन भरणार कसं? तर माझ्या अकॅडमीमधून तर एवढं इन्कम होत नव्हतं की मी एवढं लोन भरू शकेल. पण 2022 मध्ये योग असा की डिपार्टमेंटल पी-एस-आयचे माझ्याकडे 20 विद्यार्थी आले. ते 20 विद्यार्थ्यांमध्ये 16 विद्यार्थी डिपार्टमेंट पी-एस-आय झाल्यानंतर संगमनेरमध्ये लोकांना विश्वास पटला विद्यार्थ्यांना की नाही, सागर खालकरमध्ये काहीतरी क्वालिटी आहे. म्हणून ह्या 20 मधील 16 विद्यार्थ्यांनी पी-एस-आय केले आणि 16 विद्यार्थ्यांना मी ग्राउंडला 100 पैकी 100 मार्क पाडून दिले. त्यानंतर त्यामध्ये एक एक्सपिरियन्स स्टोरी म्हणजे माझ्या Instagramवरती एक खूप व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ असा होता, 40 वर्षाचा माणूस 24 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो. तो 24 वर्षाचा मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून मी स्वतः होतो. त्यावेळेस एक ऊर भरून आलं होतं, की नाही, आपण 40 वर्षाच्या माणसाला जर 100 पैकी 100 ग्राउंड करून देऊ शकतो, तर पोलीस भरतीच्या मुलाला आपण का करून देऊ शकत नाही? हे करत असताना मी पोलीस अकॅडमी चालू केली. या अकॅडमीमध्ये या रिझल्टमुळे माझ्याकडे जवळ 500 विद्यार्थी आले. 2022च्या रिझल्टमध्ये मी 500 विद्यार्थ्यांमध्ये 212 विद्यार्थी पोलिसमध्ये रुजू केले आणि 16 पी-एस-आय डिपार्टमेंटला रुजू केले. त्यानंतर एक म्हणतो आयुष्यात परत एक बॅड पॅच आला, की खूप लोन झालंय, खूप हे करावं लागलंय. त्यासाठी मला अक्षरशः माझ्या वाट्याची काही जमीन आणि माझ्या भावाच्या वाट्याची काही जमीन विकून आम्हाला बँक लोन भरावं लागलं. पण हे बँक जमीन विकल्यानंतर आई खूप टेन्शन, डिप्रेशनमध्ये आली. आता करायचं काय? तर ह्यावेळेस परत निर्णय घेतला, की नाही, आपण हे करू शकतो. तर आपण म्हणतो ना, आयुष्यात एक माणूस सपोर्टिव्ह असतो. वडील गेल्यानंतर कोण असेल, तर माझ्या लाईफमध्ये एक अशी व्यक्ती होती माझ्या आईनंतर. माझ्या आईने सपोर्ट तर केलाच. तर त्याचप्रमाणे मला संजय मालपाणी सर यांनी मला खूप सपोर्ट केला. यांनी भेटायला बोलावलं. त्यानंतर आमची भेट झाल्यानंतर ह्या सरांनी मला सांगितलं, की "बाळा, तू करू शकतो." अक्षरशः त्या सरांनी एकदम एक वाक्य बोललं होतं, "तुझ्या वडिलांनी इतकं मी करू शकत नाही, पण तुझ्या वडिलांची जागा घेऊ शकत नाही, पण तुला होईल तेवढी मदत करेल." पण मी त्यांना पण एक वाक्य त्यावेळेस बोललो होतो, की "सर, आपण हे दोघं मिळून करू." सर म्हणे, "नाही, तू माझ्या मुलासारखा आहे, तुला हवं ते हक्काने माग." आणि हे लॉकडाऊनच्या काळामध्ये या सर्व गोष्टी घडून आल्यात. लाईफमध्ये एक काळ होता, की दिवाळीच्या दिवशी आम्हाला ज्या पुरणपोळ्या असतात, ह्या खायला पण भेटत नव्हत्या. आजूबाजूला फटाके वाजायचे, त्यावेळेस हे बघून असं वाटायचं, की नाही, आपण पण केलं पाहिजे ह्या गोष्टी. पण वडिलांचं चेहरा बघून कधी-कधी आम्ही त्या गोष्टी स्वतः सांभाळून घेतल्या. एक काळ असा होता, की दिवाळीच्या दिवशी आम्ही ना फटाके वाजवले, घालायला नवीन ड्रेस नव्हते. आम्ही आजूबाजूला बघायचो, तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं. हे बघत असताना मनात एक जिद्द होती. आपल्याला वडिलांच्या नावामुळे ओळखलं नाही पाहिजे. आपल्या नावामुळे वडिलांना ओळखलं गेलं पाहिजे. हे करत असताना खूप प्रॉब्लेम आले लाईफमध्ये. तसंच अकॅडमी टाकल्यानंतर एवढं सुरळीतपणे लगेच स्ट्रगल नाही झालं. सुरुवात नाही झाली. त्यानंतर मला खूप अडचणी आल्या.
माझ्याकडे फक्त अकॅडमीमध्ये फिजिकल घेत असल्यामुळे पोलीस भरतीला रिटर्नची पण गरज असती आणि ती रिटर्नची सुविधा माझ्याकडे अवेलेबल नव्हती. आणि माझ्या संगमनेरमध्ये जर बघायला गेलं तर जवळ-जवळ 20 ते 22 अकॅडम्या आहेत. तर हे शिक्षक लोकं काय करायचे, माझ्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला एक क्लासला गेल्यानंतर म्हणायचे, "जर आमच्याकडे ग्राउंड केलं तरच तुला आम्ही लेक्चरला बसवून देऊ." तर मग त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं मरण व्हायचं. त्याला असं वाटायचं की आपण इथे गेलो पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. पण या खडतर प्रवासामध्ये मी जिद्द सोडली नाही. विद्यार्थ्याला मी रिझल्ट आणून दाखवला आणि हा रिझल्ट 2022-23 मध्ये खूप नाव मोठं करून गेला. तसंच आयुष्यामध्ये वडील वारल्यानंतर खूप खचून गेलो होतो. तर ह्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं, की आपल्या लाईफमध्ये एक बॅड पॅच यायला पाहिजे आणि तो प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे आणि हा बॅड पॅच यंग वयामध्ये आला पाहिजे, तरुण वयामध्ये आला पाहिजे. कारण त्यावेळेस आपल्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असती, काहीतरी आपण करू शकतो आणि हे निर्णय घेण्याची क्षमता आपल्या या तरुण वयातच असते. हे निर्णय आपण एक काळांतराने नाही घेऊ शकत. आणि पोलीस भरती करत असताना विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे, आपण ज्यावेळेस आपले आई-वडील शेतामध्ये खूप राबतात, एक-एक रुपया कमवतात. कष्ट आपल्या दिवसाचा रात्र करून कष्ट कमवून, घाम गाळून पैसे कमवतात आणि आपल्याला शिक्षणासाठी शहरात पाठवतात. तर तुम्ही शहरात आल्यानंतर कमीत कमी आपल्या आई-वडिलांचे कष्ट कोणचे मोटिव्हेशन पुढे ठेवू नका. फक्त आपल्या आई-वडिलांचा चेहरा आठवा. हा चेहरा तुम्हाला खूप काही मोटिव्हेशन करून टाकू शकतो. कुठल्या मोटिव्हेशनची गरज नाही तुम्हाला. या चेहऱ्याला बघितल्यानंतर एक अंगामध्ये वेगळीच ऊर्जा येते. ज्या दिवशी असं वाटेल ना आपण काही करू शकत नाही, त्या दिवशी फक्त एकदा आपल्या वडिलांचा आणि आईचा चेहरा आठवा. ते किती कष्ट करताय आणि आपण काय करतोय, हे जर तुम्ही आयुष्यामध्ये कंटिन्यू लक्षात ठेवलं, तर तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. जाता-जाता एकच गोष्ट सांगेल, की जर तुम्हाला प्रेम करायचं असेल, तर आपल्या स्वप्नांवरती करा. जर तुम्हाला प्रेम करायचं असेल, तर आपल्या स्वप्नांवरती करा. कारण स्वप्नांवरती केलं प्रेम जर सक्सेसफुल झालं, तर तुमचं आयुष्य बदलून टाकेल.